वेदार्थ सकळ पुराण व्यासे केले निर्माण. परी तो न पवेची आपण निज समाधान स्वहिताचे. तो संशय समुद्रा आतू पडोनी आता बुडतू. तेथे पावला ब्रह्मसूत नाभी म्हणतू कृपाळू. तेने एकांती नेऊन देख व्यासासी केले एकमुख. मग दाविले चारी श्लोक भवमोचक निर्तुष्ट. ते सूर्या ते न दाखवुनी गगनातेही चोरुनी. कानाते परते सारुनी ठेला उपदेशुनी निजबोधू. ते नारदाचे वचन करीत संशयाचे दहन. तव व्यासासी समाधान स्वसुखे पूर्ण हो सरले. मग श्री व्यासे आपण भागवत दश लक्षण. शुकास उपदेशिले जाण निजबोधे पूर्ण सार्थक. तेणे शुकही सुखावला परमानंदे निमाला. मग समाधीस्थ राहिला निश्चळ ठेला निज शांती. तेथे स्वभावेची जाणा समाधी आली समाधाना. मग परीक्षितीचिया ब्रह्मज्ञाना अवचटे जाणा तो आला. पहावया परीक्षितीचा अधिकारू. तव कलिसी केला तेणे मारू. तरी धर्माहुनी दिसे थोरू अधिकारू पै याचा. कृष्णू असता धर्म जियाला. पाठी कली भेणे तो पळाला. परी हा कली निग्रहुनी ठेला. धर्माहुनी भला धैर्य अधिक. अर्जुन वीर्य परंपरा निर्व्यंग. सुभद्रा मातामहीचे गर्वलिंग. तो अधिकार रत्न उपलिंग. ज्यासी रक्षिता श्रीरंग गर्वी झाला. गर्वीचा असता ज्याच्या भेणे स्पर्शू न शके शस्त्र द्रौण्य. त्याचा अधिकार पूर्ण सांगावया कोण समर्थ. जेणे रक्षिले गर्भाप्रती तया परीक्षी सर्वाभूती. या लागी नावे परीक्षिती अगाध स्थिती नावाची. तो अभिमन्यूचा परीक्षिती उपजला पावन करीत क्षिती. ज्याचेने भागवताची ख्याती घातली त्रिजगती परमार्थ पवे. अंगी वैराग्य विवेकू ब्रह्मा लागे त्यक्तोदकू. तया देखोनी श्री शुकू अत्यंतिकू सुखावला. अर्थात व्यासांनी वेदांचा अर्थ ज्यात गुंतलेला आहे अशी सर्व पुराणे रचली, पण त्यांच्या मनाला समाधान व शांती लाभली नाही. ते संचित व अशांत अवस्थेत असताना नारद तेथे आला व त्यांची मनस्थिती पाहून त्याने व्यासांना भिवू नका असे सांगितले. नारदाने व्यासांना एकांतात त्यांचे मन एकाग्र करायला सांगून त्या 4 श्लोकांची माहिती दिली. संसाराचे पाश छेदून टाकणारे ज्ञान त्या श्लोकात होते. त्या ज्ञानाचा उपदेश नारदाने व्यासांना दिला. तो सूर्यालाही कळला नाही व बाह्य कर्णेंद्रियांनाही तो ग्रहण करता आला नाही. या हृदयातून त्या हृदयात अशा प्रकारे तो बोध दिला गेला. त्या नारदकृत उपदेशाने व्यासांच्या मनातील संशय व चिंता जळून नष्ट झाली व त्यांना पूर्ण शांती व समाधान लाभले. मग व्यासांनी ते भागवत पुराण शुकमुनींना सांगितले. त्या भागवताच्या रचनेत पुढील 10 विषय येतात, म्हणून त्याला दशलक्षण पुराण म्हणतात. 1. सर्ग. 2. विसर्ग. 3. स्थान. 4. पोषण. 5. उती. 6. मन्वंतरे. 7. ईशानुकुथन. 8. निरोध. 9. मुक्ती आणि 10. पूर्ण आश्चर्य. शुकमुनीलाही फार आनंद झाला. तो तृप्त झाला. तो समाधीस्थ होऊन आत्मशांतीतच निश्चल होऊन राहिला. त्यामुळे समाधीच खरी समाधानी झाली. त्या आनंदातच शुकमुनी परीक्षिताकडे गेला. ते ज्ञान परीक्षितेला सांगावे अशी त्याला उत्कंठा लागली. त्या परीक्षिताने कलीला बंधनात ठेवले होते. त्याचा धर्मावरही फार मोठा अधिकार होता. भगवान कृष्ण भूलोकी असेपर्यंत धर्म जिवंत होता, पण तो परमधामास गेल्यावर धर्म हा कली प्रभावाने निष्प्रभ झाला. पण परीक्षिताने कलीलाच बंधनात ठेवले होते. तो अर्जुनाच्या वंशात शुद्ध वीर्यापासून उत्पन्न झाला होता. सुभद्रा ही त्याची आजी. तिचा व अर्जुनाचा पुत्र अभिमन्यू हा त्याचा पिता. तो परीक्षित राजा म्हणजे अधिकाराचे केवळ रत्नच, कारण तो गर्भात असताना
त्याचे रक्षण श्रीकृष्णाने केले. जो गर्भात असताना अश्वत्थाम्याने टाकलेले ब्रह्मास्त्र त्याला मारण्यासाठी आत शिरू शकले नाही, एवढी त्याची योग्यता होती. ज्याने गर्भामध्ये आपले रक्षण केले, तोच श्रीकृष्ण आत्मरूपाने प्राणी मात्रात आहे, असे परीक्षणच तो करीत होता. म्हणून त्याचे नाव परीक्षित ठेवले गेले. त्या नावाचे असे मोठे महात्म्य आहे. तो अभिमन्यूचा पुत्र परीक्षित पृथ्वीचा उद्धार करण्याकरताच जणू जन्माला आला होता. त्याच्या निमित्ताने भागवत पुराणाची परमार्थिक ज्ञानाची पाणपोई निर्माण झाली, हे तर सर्वांना माहीत आहे. श्री शुक जेव्हा परीक्षिताकडे आला, तेव्हा त्या विवेक, वैराग्य संपन्न व सर्वस्वाचा त्याग करण्यास सिद्ध अशा परीक्षिताला पाहून शुकमुनी आनंदित झाला. बाप कोपू ब्राह्मणाचा, शापे अधिकारू ब्रह्मज्ञानाचा. तयांच्या चरणी कायावाचा, निजभावाचा नमस्कारू. ब्रह्माऊनी ब्राह्मण थोरू, हे मीच काय फार करू. परिहृदयी अद्यापि श्रीधरू, चरणालंकारू मिरवित. म्हणून ब्रह्माचा देवो ब्राह्मणू, हा सत्य सत्य माझापणू. या लागी वेदरूपे नारायणू, उदरा येऊनी वाढला. म्हणून ब्राह्मण भूदेव, हे ब्रह्मीचे निजावेव. येथे न भजती ते मंददैव, अतिनिर्दैव अभाग्य. ब्राह्मण प्रतापाचा नवलावो, तीही आज्ञाधारकू केला देवो. प्रतिमा प्रतिष्ठेसी पहा हो, प्रकटे आविर्भावो मंत्रमात्रे. तव संत म्हणती काय पहावे, जे स्तवनी रचिसी भावे. तेथे प्रमेय काढीसी नित्य नवे, साहित्य लाघवे साचार. गणेशू आणि सरस्वती, वैसविल्ली ब्रह्मपंक्ती. तैशीच संस्तवनी स्तुती, ऐक्यवृत्ती वदलासी. पाठी कुल आणि कुलदैवता, स्तवनी वदलासी जे कथा. ते ऐकताची चित्तचिंता, विसरे सर्वर्था श्रवणेची. जो सद्भाव संतचरणी, तोची भावो ब्राह्मणी. सुखी केले गुरुस्तवनी, धन्यवाणी पै तुझी. तरी तुझेनी मुखे श्री जनार्दन, स्वये वदता हे आपण. हे बोलताची खूण, कळली संपूर्ण आम्हासी. चढत प्रमेयाचे भरते, ते नावेक आवरोनी चित्ते. पुढील कथा निरूपणाते, करी निश्चिते आरोहण. विसरलो होतो हा भावो, परी भला दिधला आठवो. याची लागे सद्भावो, तुमचे चरणी पहा हो ठेविला. उणे देखाल जे जे जेथे, तेथे करावे पुरते. सज्जना माझी सरते, करावे माते ग्रंथार्थ सिद्धी. ते म्हणती भला रे भला नेटका, बरवी ही आया आले ग्रंथपीठिका. आता संस्कृतावरी टीका, कवी पोषका वदे वहिला. याची बोलावरी माझा भावो, ठेवनी पावलो पायांचा ठावो. तरी आज्ञे सारिखा प्रस्तावो, करीन पहा हो कथेचा. अर्थात त्या ब्राह्मणांना माझा नमस्कार असो, की ज्या ब्राह्मणांच्या क्रोधाने जो शाप परीक्षितेला मिळाला, त्याने परिणाम असा झाला की परीक्षित भागवत श्रवणाच्या द्वारा ब्रह्मज्ञानाला अधिकारी ठरला. ब्राह्मणांची थोरवी ब्रह्म्याहून अधिक आहे, हे मी कशाला सांगायला हवे. साक्षात विष्णूही भुगूने मारलेले लाथेची खूण म्हणून श्रीवत्स चिन्ह वक्षावर मिरवतात. म्हणून ब्राह्मण हा ब्रह्म्याचाही देव आहे, हा सिद्धांत खरा आहे. म्हणूनच तर नारायण वेदरूपाने ब्राह्मणांच्या हृदयात राहून वृद्धिंगत झाला. ब्राह्मण हे पृथ्वीवरचे देव, भूदेव आहेत. जे दुर्दैवी असतील तेच या ब्राह्मणांची भक्ती करणार नाहीत. ब्राह्मणांची शक्ती पहा केवढी आहे. त्यांनी देवाला आपली आज्ञा पाळायला लावली आहे, कारण प्रतिमेची प्राणप्रतिष्ठा जर ब्राह्मणांनी केली तर त्यांच्या मंत्र सामर्थ्याने देव त्या प्रतिमेत येतो. एकनाथांना संत म्हणाले, काय नवल आहे पहा. तू भक्तीने जे जे वर्णन करत आहेस, त्यात साहित्य दृष्टीने पाहता नवनवीन कला व चातुर्य प्रकट करीत आहेस. गणेश व सरस्वती यांच्या ठिकाणी तू ब्रह्मत्व पाहिलेस व संतांच्या स्तुतीमध्ये तुझी ऐक्य भावनाच प्रकट केलीस. नंतर वैष्णव कुळाचे व कुलदेवतेचे
जे स्तवन तू केलेस त्याचे श्रवण करताच चित्त सर्व चिंतच विसरून गेले. तुझा जो सद्भाव संतांच्या चरणांबद्दल आहे, तोच सद्भाव ब्राह्मणांच्या बाबतीतही आहे आणि सद्गुरूंनाही तू स्तुतीने संतुष्ट केले आहेस. तुझी वाणी खरोखर धन्य आहे. तेव्हा तुझ्या मुखाने जनार्दनच बोलत आहेत याची खूण आमच्या अंतरंगात पूर्णपणे पटली. तुला जे प्रेमाचे भरते आले आहे ते क्षणभर आवर. पुढील कथा सांगायला निश्चयपूर्वक प्रारंभ कर. एकनाथ म्हणतात, स्तुती करण्याच्या भरात मी कथेचे अनुसंधान विसरलोच होतो. आपल्या चरणी माझी पूर्ण श्रद्धा आहे. माझ्या निरूपणात जिथे काही कमतरता असेल ती आपण पूर्ण करून घ्यावी व ग्रंथसिद्धीस नेऊन सज्जनांना मी आवडेन असे करावे एवढीच प्रार्थना आहे. त्यावर संत म्हणाले, साधू साधू, भला रे भला, तू चांगलेच बोललास. तर आता हे कवी पोषका, ग्रंथांचा संदर्भ नीट लागावा म्हणून संस्कृत भागवताच्या आधारे भाष्य रचना करण्यास प्रारंभ कर पाहू. तेव्हा एकनाथ म्हणतात, आपल्या या आज्ञावचनावर श्रद्धा ठेवून मी आपल्या चरणी शरण आहे. आता आपल्या आज्ञेप्रमाणे मी कथेला पुढे सुरुवात करतो पहा. तरी नैमिषारण्या अंतू शौनक आदिकान प्राते मातू सुत आणि सांगतू गतकथार्थू अन्वयो. मागे 10वे स्कंदी जाण कथा झाली नवलक्षण. आता मोक्षाचे उपलक्षण सांगे श्रीकृष्ण एकादशी. जो चिदाकाशीचा पूर्णचंद्र, जो योग ज्ञान नरेंद्र, तो बोलता झाला शुकयोगेंद्र. परिसता नरेंद्र परीक्षिती, तव परीक्षिती म्हणे स्वामी. याची लागी त्यक्तोदक मी, तेची कृपा केली तुम्ही. तरी धन्य आम्ही निज भागे, अगा हे साचार मोक्षकथा. ज्यासी मोक्षाची अवस्था, तीही पाव देवनी मनाचे माथा. रिववे सर्वथा श्रवणाधरी, भीतरी नेऊनिया कान. कानी द्यावे निज मन, अवधान करुनी सावधान. कथानुसंधान धरावे, बहुती अवतारी अवतरला देवो. परी या अवतारीचा नवलावो. देवान कळे अभिप्रावो, अगम्य पहावो हरिलीला. उपजताची माये वेगळा, वाढिन्नला स्वये स्वलीळा. बाळपणी मुक्तीचा सोहळा, पूतनादी सकळा निजांगे अर्पी. मायसी दाविले विश्वरूप, गोवळा दाविले वैकुंठ दीप. परी गोवळेपणाचे रूप, नेदीच अल्प पालटो. बाळ बळीयाते मारी, अचाट कृत्ये जगा देखता करी. परी बाळपणा बाहेरी, तिळभरी नवेची. ब्रह्म आणि चोरी करी, देव आणि व्यभिचारी. पुत्र कलत्र आणि ब्रह्मचारी, हेही परी दाखविली. अधर्मे वाढविला धर्म, अकर्मे तारिले कर्म. अनेमे नेमिला नेम, अतिनिस्सीम निर्दुष्ट. तेणे संगेची सोडिला संगू, भोगे वाढविला योगू. त्यागे विण केला त्यागू, अति अव्यंगू निर्दोष. कर्मठा होआ वया बोधू, कर्म जाड्याचे तोडिले बेधू. भोगा माझी मोक्षपदू, दाविले विशदू प्रकट करुनी. भक्ती भुक्ती मुक्ती, तिन्ही केली एके पंक्ती. काय वानू याची ख्याती, खाऊनी माती विश्वरूप दावी. अर्थात नैमिषारण्यात सूत शौनक आदी श्रोत्यांना कथा सांगत होते. मागे दशम स्कंदात 9 लक्षणांनी युक्त अशी कथा सांगितली. आता 11व्या स्कंदात श्रीकृष्ण मोक्ष या लक्षणाला धरून कथा सांगत आहे. शुकमुनी योगींद्र होता. तो चैतन्याच्या आकाशातील पूर्णचंद्र होता. तो योगज्ञानाचा राजा होता. त्यावेळी परीक्षित म्हणाला, हे स्वामी, ही कथा ऐकण्यासाठी मी सर्वस्वाचा त्याग केला आहे. ती कथा मला सांगण्याची कृपा करावी. आता मी मोठा भाग्यवानच म्हटला पाहिजे. ही तर खरोखर मोक्षाची कथा आहे. ज्यांना मोक्षाची उत्कंठा असेल त्यांनी मनाच्या पलीकडे जाऊन श्रवण करावे, तरच परमार्थ साधेल. आपल्या कानांनी जे ऐकाल ते मन त्यात घालून व अंतर्मुख होऊन ऐका. लक्ष द्या व लक्षालाच अवधान शिकवा आणि कथेचा मागोवा घेत जा.
देवाने अनेक अवतार घेतले, पण या श्रीकृष्ण अवताराची गोष्टच वेगळी. हरीची लीला अगम्य. देवांनाही त्याची कल्पना आली नाही. श्रीकृष्ण जन्माला आला व लगेच त्याची व देवकीची ताटातूट झाली आणि त्याने बाळपणीच पुतना राक्षसी सारख्या दानवांना मुक्ती दिली. यशोदेला त्याने मुखामध्ये विश्वरूप दाखवले. गोपाळ बाळांना वैकुंठाचे दिव्य सुख भोगावयास दिले, पण आपले गोपाळाचे रूप मुळीच पालटू दिले नाही. तो लहान होता तरी त्याने बलवान दैत्यांना मारले. जगाच्या समोरच त्याने अचाट पराक्रमाची कृत्य करून दाखविली. पण आपला बालभाव बदलला नाही. तो ब्रह्मरूप असूनही त्याने चोऱ्या केल्या. तो देव असून व्यभिचारी होता. त्याला पुत्र होते, पत्न्या होत्या. पण अगम्य लीला अशी की आपण ब्रह्मचारीच आहोत हे त्याने सिद्ध करून दाखवले. अधर्माचा अवलंबन करून त्याने धर्म वाढवला. भलतेच कर्म करून लोकांच्या सत्कर्माचे रक्षण केले. नियमबाह्य वर्तन करून नियम घालून दिले, ते असे की त्यात दोष राहू नये. संघाने त्याने विषय संघाचा त्याग शिकवला. भोग भोगताना त्याने योग वाढविला. त्याग न करता त्याग केला व त्यात दोष किंवा व्यंग राहू दिले नाही. कर्मनिष्ठांना म्हणजेच यज्ञकर्त्या ब्राह्मणांना बोध व्हावा म्हणून कर्मजड मतीला त्याने छेद दिला. रासलीला करून भोगातच मोक्ष कसा असतो ते सांगितले. भक्ती, भोग व मुक्ती यातील भेद नाहीसा केला. त्याची थोरवी काय वर्णू. त्याने माती खाल्ली खरी, पण त्यातूनच आईला विश्वरूप दाखवले.